चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मर्यादेपेक्षा जास्त व्हीआयपी लोकांना टायगर सफारी घेण्यात आली। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या 7 दिवसात तब्बल 397 वाहनं व्हीआयपी कोट्याच्या अंतर्गत सोडण्यात आलेली। मात्र एका आठवड्यात फक्त 42 व्हीआयपींना गाड्या उपलब्ध असताना वन विभागानं 397 वाहनं कशी काय सोडली, हा मात्र प्रश्न आहे। सध्या चर्चेत असणारा दंगल चित्रपट ग्रामीण भागातील मुलांनाही पाहता यावा यासाठी लातूरच्या कैलासवासी जनार्दन राजामाने आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना रमाभिक सिनेमागृहात हा चित्रपट दाखवण्यात आला। यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली होती। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंवेदनशील भागातील बंद असलेला रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर खुला करण्यात आला। त्यामुळे वन्य प्राण्यांची पुन्हा शिकार होण्याची शक्यता असल्यानं वन्यप्रेमींनी यावर आक्षेप घेतलाय। कोल्हापुरात अतिरिक्त शिक्षक वेतन आणि समायोजना प्रश्नी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर 8 दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे। मात्र शिक्षकांच्या मागण्या आणि आंदोलनाकडे प्रशासन कानाडोळा करत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 158 माध्यमिक शिक्षक आणि 1 प्राथमिक शिक्षक शासनाच्या धोरणानुसार अतिरिक्त झालेत। ते ज्या शाळेतून अतिरिक्त झालेत त्या शाळांना या शिक्षकांचे पगार बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। पालघर जिल्ह्यातील वरखंडा आश्रमशाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। अरविंद पराड असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। अरविंदला अचानक पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यानं त्याला तलासरीतल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। उपचारादरम्यान नाकातोंडातून रक्त येऊ लागल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पंढरपूरमधल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत एका तोतयानं 2 शेतकऱ्यांच्या खात्यावरील 33,000 रुपयाची रक्कम आपल्या खात्यात टाकली आहे। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून विक्रम भालेराव या ठगाला अटक केली। यात बँकेचे अधिकारी सामील आहेत का याचा तपास आता पोलीस करतायत। येत्या काही दिवसात ठाणे मनपाची निवडणूक होती आहे। त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। ठाण्यातल्या दिव्यामध्ये अटल महोत्सव संगीत संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे आणि संचालकांनी मिळून 63 कोटी 54 लाखांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप होतोय। सहकार खात्याचे मुख्य लेखापरीक्षक चांगदेव पिंगळे यांनी याची तक्रार थेट लाचलुचपत विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे। एका गुन्हेगाराच्या नावावर असलेल्या सिम कार्डच्या संशयावरून संगमनेरच्या निलेश आंब्रेला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय। याचाच निषेधार्थ विद्यार्थ्यांनी एकत्रित संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्याच्या कार्यालयावर मोर्चा काढला। 2000हून अधिक विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते। जळगावच्या यावलमध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। भुसावळची तरुणी आपल्या मित्रासोबत यावल तालुक्यातल्या अकलूज शिवारात फिरायला गेली होती आणि या दरम्यानच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रकरणी आता 2 आरोपींना अटकेत घेण्यात आलं आहे। एसटीच्या चाकाखाली सापडून 3 मुली जखमी झाल्याची घटना मनमाड लासलगाव रस्त्यावरील साळसाणे गावाजवळ घडली। मनमाडहून आलेल्या बसमध्ये गर्दी होती, त्यामुळे बसच्या दरवाजातच उभ्या असलेल्या 3 मुली दरवाजातून खाली कोसळल्या आणि तिन्ही मुलींच्या पायावरून बस गेल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या। गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेच्या प्रचाराला जोमात सुरुवात झाली। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी तर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भाजपच्या उमेदवारांकरता 4 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या। पंढरपुरात तालुका पोलीस ठाण्यात रायझिंग डे साजरा करण्यात आला। या निमित्त पोलिसांनी विविध शस्त्रांच्या वापराविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली। तालुक्यातील माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस शस्त्रांच्या वापराविषयी माहिती त्यांना देण्यात आली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 185व्या जयंतीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील वाखरी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला। सकल मराठा समाज यांच्या वतीनं या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। शाळकरी मुलींना पुस्तकांचं वाटप यावेळी करण्यात आलं।